माहेरच्या लोकांकडूनच विवाहितेला विष पाजून केला खून. पुरावा मिटवण्यासाठी आरग येथे परस्पर केलं दहन. पतीला सोडून दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत पळून गेल्याच्या रागातून माहेरच्या लोकांनी आपल्या मुलीला जबरदस्तीनं विष पाजून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुरावा मिटवण्यासाठी मिरज तालुक्यातील आरग येथे परस्पर मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सत्यवा संतोष हेळवी, वय वर्ष 24 असं दुर्दैवी महिलेचं नाव आहे. 21 मार्च रोजी घडलेली ही घटना आता समोर आली आहे. सत्यवाचा काका प्रकाश भीमाप्पा हळवर, वय वर्ष 46, भाऊ शानूर सदाशिव हळवर, वय वर्ष 35 व भाऊजी कल्लाप्पा मायाप्पा हेळवी, वय वर्ष 40, तिघे राहणार नदीगुडी, तालुका हुक्केरी अशी अटक केलेल्या 3 संशयितांची नावे आहेत. सत्यवाचा 4 वर्षापूर्वी रायबाग तालुक्यातील हानरभट्टी येथील संतोष हेळवी यांच्याशी विवाह झाला होता, परंतु सत्यवाचे माहेर गावातील म्हणजेच नदीगुडीतील कृष्णा सहदेव पाटील नामक तरुणावर लग्नाच्या आधीपासूनच प्रेम होतं. लग्नानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे 17 फेब्रुवारी रोजी सत्यवा पतीच्या घरातून पळून कृष्णाकडे गेली. त्यानंतर हे दोघे जण दोन्ही परिवारापासून लपून बेळगावात भाड्यानं घर घेऊन राहत होते. बरेच दिवस शोध घेऊन सुद्धा सत्यवाचा पत्ता न मिळाल्यानं आपली मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद संबंधित कुटुंबियांनी पोलिसात दिली होती. एकीकडे पोलिसांकडून शोध सुरू असताना घरच्या लोकांकडूनही सत्यवाचा शोध घेतला जात होता. 21 मार्च रोजी सत्यवा व तिचा प्रियकर कृष्णा मिरज तालुक्यातील आरग येथे दिसल्याचं काही लोकांनी सत्यवाच्या घरच्या लोकांना सांगितलं. त्या आधारे कुटुंबीय गावात दाखल झाली. त्यांनी सत्यवाचा पत्ता शोधून काढत तिला जबरदस्तीनं सोबत हनरबट्टी गावात आणलं. तिला जबरदस्तीनं विष पाजलं. ती मृत पावल्याचं लक्षात येताच रात्रीच तिचा मृतदेह घरच्यांनी परस्पर दहन केला.